मी माझ्या भावाच्या लग्नासाठी ऑफिसला सुट्टी टाकून लग्नाला आलो होतो। लग्नामध्ये नवरीबरोबर एक सुंदर करवलीही आली होती। ती दिसायला खूप सुंदर होती। लग्न खूप व्यवस्थित पार पडलं। देवदर्शन झाल्यानंतर पूजा झाली आणि त्या दोघांची पहिली रात्र होती। त्यासाठी मी आणि ती करवली त्यांच्या पहिल्या रात्रीसाठी ती रूम सजवत होतो। आमच्या दोघांच्या नजरा एकमेकांना भिडत होत्या। मी तिचा हात हातात घेण्याचा प्रयत्न करत होतो। त्या रूममध्ये आम्ही दोघेच होतो। मी तिचा हात हातात घेतला तशी ती लाजली आणि नमस्कार मित्रांनो, माझं नाव संदीप आहे। मी 28 वर्षांचा आहे। मी पुण्यामध्ये जॉब करतो। माझ्या चुलत भावाचं लग्न होतं, त्यामुळे मला ऑफिसमध्ये सुट्टी टाकून त्याच्या लग्नाला जावं लागलं। मी लग्नाच्या 2 दिवस अगोदर सुट्टी टाकली होती। माझं गाव खेडेगाव आहे, म्हणून मी गावी गेलो तेव्हा माझ्या आयुष्यात अशी काही घटना घडली ज्यामुळे माझं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं। माझा भाऊ ग्रॅज्युएट होता। तोही एका कंपनीत जॉब करत होता, पण गावाकडेच होता। त्याला एक चांगली पत्नी मिळाली होती। मुलगी पाहायला सुद्धा मी गेलो होतो। मुलगी सुंदर होती, म्हणजेच माझी वहिनी सुंदर होती। माझा भाऊ खूप खुश होता। मी गडांगण जेवायला त्याच्याबरोबर जात असे। लग्नाची सर्व तयारी झाली होती। लग्न तालुक्याच्या ठिकाणी एका मंगल कार्यालयात होतं। भावाबरोबर मीच असायचो। लग्न रविवारी होतं। शनिवारी संध्याकाळी हळदी होती। हळदीची सर्व तयारी झाली होती। नवरा नवरीला हळदी लावण्यात येत होती। संध्याकाळची वेळ होती, त्यामुळे वातावरण खूप प्रसन्न होतं। शांतता होती। मी नवरदेवाच्या बाजूला म्हणजेच माझ्या भावाच्या बाजूला उभा होतो आणि नवरीच्या बाजूला एक सुंदर 25-26 वर्षांची एक देखणी तरुणी होती। माझं अचानक तिच्याकडे लक्ष गेलं। ती दिसायला खूप सुंदर होती। माझं हळदी लावण्याकडे लक्ष कमी आणि तिच्याकडेच सारखं लक्ष जात होतं। पूर्ण हळदी होईपर्यंत माझं सगळं लक्ष तिच्याकडेच होतं। हळदी व्यवस्थित पार पडल्या। मी तिचे काही फोटोज हळदीच्या वेळेस काढून घेतले होते। ते मी संध्याकाळी झोपताना पाहत होतो। ती खूप सुंदर दिसत होती। मला ती पाहताक्षणी आवडली होती। दुसऱ्या दिवशी लग्न होतं 12:30चं, त्यामुळे लवकरच झोपणं गरजेचं होतं। उद्या जास्त धावपळ होणार होती। दुसऱ्या दिवशी आम्ही सगळेजण मंगल कार्यालयात गेलो। कार्यालय मोठं होतं। नवरा नवरीसाठी वेगवेगळ्या मेकअप रूम्स होत्या। मला त्या तरुणीला पुन्हा एकदा पाहायचं होतं। जिथे नवरीची मेकअप रूम होती तिथल्या खिडकीतून सारखं डोकावून पाहायचो, ती कुठे दिसते का। ती नवरीला सोडत नव्हती, नवरीबरोबरच होती। मी खिडकीतून तिला चोरून चोरून पाहायचो। अचानक तिने मला पाहिलं, तेव्हा आमची नजरानजर झाली। मी थोडं घाबरलो आणि पुन्हा तिकडे गेलो नाही। भावाच्या मेकअपमध्ये व्यस्त राहिलो। लग्नामध्ये खूप पाहुणे आले होते। जेवणाची स्वतंत्र सोय होती। वाजंत्री, घोडा, फटाके सर्व गोष्टी मी व्यवस्थित केल्या होत्या। थोडी धावपळ झाली होती, पण सर्व व्यवस्थित पार पडलं। आता काही वेळातच नवरा नवरीला स्टेजवर बोलवण्यात आलं। मी नवरदेवाबरोबरच होतो। नवरा नवरी स्टेजवर आले। 2 पाट मांडून दोघांना एकमेकांसमोर उभं केलं। काकांनी मध्ये पांढरं कापड धरलं होतं। आता मंगलाष्टका सुरू झाल्या। मी त्याला शोधत होतो। ती नवरीच्याच बाजूला उभी होती। तिने सुद्धा आज खूप छान मेकअप केला होता, घागरा घातला होता। ती नवरीपेक्षाही सुंदर दिसत होती। माझं तिच्यावरच लक्ष हटत नव्हतं। ती सुद्धा माझ्याकडे पाहत होती। मंगलाष्टका चालू झाल्यानंतर अक्षता टाकायच्या वेळेस मी नवरीच्या अंगावर टाकण्याऐवजी तिच्यावरच टाकत होतो। ती अक्षता मी जोरात फेकून मारत होतो। त्या अक्षता तिला लागत होत्या, त्यामुळे ती माझ्याकडे रागाने पाहायची, डोळे मोठे करायची। कधी कधी ती सुद्धा माझ्यावर अक्षता फेकून मारायची। लग्नामध्ये खूप मजा आली। एकदाच लग्न पार पडलं। एकमेकांना हार घालण्यात आले। 7 फेरी झाले। 7 जन्मांची वचने घेतली। जेवण झालं। सर्व काही आनंदात पार पडलं। आता नवरीची पाठवणी होती सासरी, त्यामुळे नवरी रडू लागली। नवरीबरोबर ती करवली सुद्धा रडत होती। मला समजत नव्हतं की ती का रडत आहे। मी माझ्या भावाला विचारलं, अरे वहिनीचं आई बाबा रडत आहेत, हे ठीक आहे, पण ही आलेली करवली का रडत आहे। तर तो म्हणाला, अरे ती तिची बहीण आहे। हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो। मग संध्याकाळी नवरी भावाच्या घरी आली। मला ती तरुणी खूप आठवत होती। मला तिच्याशी बोलणं झालं नव्हतं। मग मी घरी आलो आणि काही वेळाने भावाच्या घरी जात होतो। दरवाजातून मी आत जायला निघालो आणि कोणीतरी महिला बाहेर येत होती। अचानक आमची धडक झाली आणि ती महिला पडणार होती। एवढ्यात मी तिला पकडलं। तिचा हात माझ्या हातात आला। ती पडणारच होती, पण मी तिला सावरलं आणि उभं केलं।
आणि पाहिलं तर तीच ती नवरीची बहीण होती जिला मी लग्नात पाहिलं होतं. ती नवरीबरोबर आली असावी. आमच्या नजरेला नजर भिडली. मी तिला सॉरी म्हटलं. ती सुद्धा मला सॉरी म्हणाली आणि लाजून पुन्हा घरात माघारी गेली. मग ती तिच्या बहिणीजवळ जाऊन उभी राहिली. मी भावाजवळ गेलो. भावाने माझी ओळख त्याच्या पत्नीशी म्हणजेच माझ्या बहिणीशी करून दिली आणि पुन्हा तिच्या बहिणीशी ओळख करून देताना आम्ही दोघांनी एकमेकांचे हात हातात घेतले. तिचा हात खूप मऊ लागला. माझ्या अंगावर तर शहारे आले होते. मी मुद्दामच तिचा हात थोडा दाबला. तिनं माझ्याकडे डोळे वटारून पाहिलं आणि मी हसलो. तिचा हात सोडवत नव्हतो, पण शेवटी सोडला. मी आठवड्याभराची सुट्टी टाकली होती, त्यामुळे मी 1 आठवडा तिथेच राहणार होतो. आता मला माझ्या घरी जावंसं वाटत नव्हतं. सारखं वाटायचं की तिलाच पाहत राहावं, म्हणून मी माझ्या भावासोबतच राहत होतो आणि सारखं तिच्याकडे लक्ष जात होतं. आता आमच्यामध्ये खूप आकर्षण निर्माण व्हायला लागलं होतं. मी भावाबरोबर थोड्या गप्पा मारून घरी जाणार होतो. भाऊ म्हणाला, आता घरी वगैरे जाऊ नको, आपल्याला उद्या देवदर्शनाला जायचं आहे, त्यामुळे तयारी करायची आहे. मला हेच हवं होतं. मग मी तिथेच राहणार होतो. आज संध्याकाळी हळूहळू रात्र वाढू लागली. संध्याकाळी सर्वांचं जेवण एकत्र झालं. मी, नवरा नवरी आणि त्या करवलीला जेवण वाढत होतो. मी मुद्दामून त्या करवलीला जास्त जेवण वाढत होतो. तशी ती लाजायची, हसायची. मला ते खूप छान वाटायचं. संध्याकाळी सर्वांचं जेवण झालं. मग भाऊ म्हणाला, चल फिरून येऊया. मी म्हणालो, हो चला. मग तो म्हणाला, थांब पाहू ती येते का. मग त्याची सुद्धा बायको आली आणि त्याच्याबरोबर ती करवलीसुद्धा आली. आता अंधार झाला होता. आम्ही खूप दूरपर्यंत चालत चाललो होतो. भाऊ आणि वहिनीला म्हणालो, तुम्ही पुढे जा आणि गप्पा मारा, मी पाठीमागे थांबतो. चालता चालता मी तिच्या बहिणीचा हात पकडला आणि तिला थोडं पाठीमागे ओढलं. मी म्हणालो, त्यांना जाऊ दे पुढे, त्यांना थोडी प्रायव्हसी मिळू दे. तशी ती लाजली आणि आपण होऊन थांबली. तिचा हात अजूनही माझ्या हातात होता. मी तो हात सोडला नव्हता आणि तिचंही लक्ष नव्हतं. नंतर तिने हात सोडायचा प्रयत्न केला, पण मी मुद्दामच सोडला नाही. तिला माझ्याजवळ ओढलं. तशी ती जवळ आली. ती शांत होती, काही बोलत नव्हती. मी म्हणालो, तुझं नाव काय. तरीसुद्धा ती शांतच होती. मी पुन्हा तिचा हात हलकासा पकडला. तसं ती म्हणाली, माझं नाव कोमल आहे. मी म्हणालो, तू वहिनीची सख्खी बहीण आहेस का. ती म्हणाली, हो. मी विचारलं, तू काय करतेस. तिनं सांगितलं, मी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे. तिनं माझ्याबद्दल विचारलं. मी म्हणालो, माझं नाव संदीप आहे. मी पुण्याला एका कंपनीत जॉब करतो. असं बराच वेळ आमचं बोलणं चाललं. काही वेळाने माझा भाऊ आणि त्याची पत्नी गप्पा मारत मारत परत येऊ लागले. मग आम्ही पुन्हा एकत्र घरी गेलो. त्या दोघींसाठी वेगळी रूम होती आणि आमच्यासाठी एक वेगळी रूम होती. माझ्या मनात सतत तिचाच विचार येत होता. मला ती खूप आवडली होती. माझं तिच्यावर खरंच जीव जडला होता. मला तिला पटवायचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही एक 4 व्हीलर केली होती देवदर्शनाला जाण्यासाठी. कारमध्ये आम्ही खूप मजा केली, खूप हसलो, गाणी ऐकली, फोटो काढले. आम्ही आमच्या कुलदैवतेला म्हणजेच खंडोबाला पोहोचलो. तिथे एक प्रथा होती. 5 पायऱ्या नवरीला उचलून चढाव्या लागतात. तेवढ्या माझ्या भावाने त्याची पत्नी म्हणजेच वहिनीला उचललं आणि 5 पायऱ्या चढू लागला. मी कोमलकडे पाहिलं आणि तिला डोळ्याने खुणावलं. तशी ती लाजली आणि हसली. भाऊ आणि वहिनी पुढे चालत होते. आम्ही दोघं त्यांच्या पाठीमागे होतो. मी मुद्दामच तिचा हात धरायचा प्रयत्न केला होता, पण ती लाजून हात देत नव्हती. आता आम्ही देवासमोर पोहोचलो. देवाचं दर्शन घेतलं. दर्शन झाल्यावर आम्ही बाहेर आलो. बाहेर भंडारा उधळायची प्रथा होती. तो नवरा नवरीवर टाकायचा असतो. मी थोडा भंडारा घेतला आणि कोमलच्या अंगावर टाकला. तिने सुद्धा भंडारा घेतला आणि माझ्या अंगावर टाकला. आम्ही तिथे खूप एन्जॉय केला. ती माझ्याबरोबर होती. हेच खूप विशेष वाटत होतं. तिच्याबरोबर वेळ घालवायला खूप छान वाटत होतं. नंतर आम्ही तिथल्या एका हॉटेलमध्ये जेवण केलं आणि नंतर परत घरी आलो. घरी पोचायला थोडा उशीर झाला. आता दुसऱ्या दिवशीच पूजा होती. पूजेसाठी भरपूर लोक आले होते. जेवणही चांगलं बनवलं होतं. पूजासुद्धा व्यवस्थित पार पडली. आज त्यांच्या लग्नाची पहिली रात्र होती. त्यांची खोली आणि बेड सजवायचा होता. मग मी कोमलला म्हणालो, चल आपण त्या दोघांची रूम सजवूया. तशी ती लाजत लाजत माझ्याबरोबर आली. आम्ही भरपूर फुलं आणली होती. त्याचे काही हार बनवले. काही फुलांच्या पाकळ्या तोडून बेडवर टाकल्या. बेडवर आम्ही एक
हर्ट काढलं, त्यामध्ये भावाचं आणि वहिनीचं नाव लिहिलं. त्या सर्व गोष्टी करत असताना आमच्यामध्ये सुद्धा काही भावना तयार होत होत्या. मी मुद्दामून म्हणून तिला खेचायचो, तिच्या डोळ्यात डोळे घालून बघायचा प्रयत्न करायचो. तीसुद्धा खूप मला रिस्पॉन्स देऊ लागली होती. मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, कोमल, मला तू खूप आवडतेस. तेव्हा त्या खोलीमध्ये कोणी नव्हतं. मी म्हणालो, आपल्याला सुद्धा असंच करावं लागणार आहे. तशी ती लाजली. मी माझा चेहरा तिच्याजवळ नेला आणि तिच्या गुलाबी नाजूक ओठांवर माझे ओठ टेकवले. तशी ती बाजूला झाली आणि लाजतच रूमच्या बाहेर निघून गेली. मी सुद्धा रूममधून बाहेर गेलो. माझ्या भावाने आणि वहिनीने त्यांची लग्नाची पहिली रात्र खूप आनंदात घालवली. दुसऱ्या दिवशी वहिनी आणि ती माझी आवडती कोमल तिच्या आईबाबांकडे म्हणजेच माहेरी जाणार होती. मला खूप वाईट वाटत होतं. मला ती खूप आवडत होती. मला तिच्याशी खूप काही बोलायचं होतं. त्यांच्यासाठी एक 4 व्हीलर केली होती. मी एका कागदावर नंबर लिहिला आणि जाताना त्यांना निरोप देताना मी तिच्या हातामध्ये दिला. हाताने एक एक्सप्रेशन करून म्हणालो, मला फोन कर, असं इशारा केला. ती फक्त हसली. तिने काहीच प्रत्युत्तर दिलं नाही. मग मी सुद्धा पुण्याला निघून गेलो. मला तिची आठवण येत होती. मी तिच्या फोनची वाट पाहत होतो. तिचा माझ्याकडे नंबर नव्हता. असेच 2-3 दिवस गेले. अचानक माझ्या मोबाईलवर एक हाय असा SMS आला. मी सुद्धा हाय असंच लिहिलं. मी विचारलं, कोण आहे? ती काही रिप्लाय करत नव्हती. मी फोन लावला तरी ती उचलत नव्हती. परत काही वेळाने मेसेज आला, कोमल, मी खूप आनंदी झालो आहे. माझा आनंद गगनात मावत नव्हता. मग मी तिला फोन लावला. तिने उचलला, पण ती काही बोलत नव्हती, फक्त ऐकत होती. मग काही वेळाने ती बोलली. हळूहळू आमच्या दोघांमध्ये जवळीक निर्माण होऊ लागली. आम्ही एकमेकांशी फोनवर बोलत होतो. तिला भेटायचं होतं. आता या गोष्टीला फक्त 1 महिना उलटला होता. मी तिला म्हणालो, पुण्याला येतेस का मला भेटायला? ती म्हणाली, आई बाबा ओरडतील. मी म्हणालो, काहीतरी कारण सांग. तुला मी पुण्यात सारसबाग, कात्रज बाग आणि बऱ्याच गोष्टी दाखवीन. मग ती आईबाबांना काहीतरी कारण सांगून पुण्याला फिरायला आली. सकाळी सकाळी आली होती. मी तिला घ्यायला माझ्या बाईकवर गेलो. तिला कात्रजचं सर्प उद्यान, सारसबाग, दगडूशेठ गणपती आणि बऱ्याच गोष्टी मी दाखवल्या. ती खूप आनंदी झाली. ती पहिल्यांदाच पुण्याला आलेली होती. मी रूमवरती एकटाच राहत होतो. दुपारी 2 वाजता आम्ही रूमवर पोहोचलो. बाहेर आम्ही जेवणही केलं होतं. आता थोडं दमलो होतो. आरामाची गरज होती. रूमवर गेल्यानंतर दोघेही फ्रेश झालो. तीसुद्धा खूप खुश होती. माझ्याबरोबर भरपूर बोलत होती, लाजत होती, गप्पा मारत होती. मला तिचा स्वभाव खूप आवडू लागला होता. कदाचित तिलासुद्धा माझा स्वभाव आवडत असावा, नाहीतर ती पुण्याला आलीच नसती. ती थोडा आराम करून पुन्हा 3 वाजण्याच्या गाडीनेच गावी जाणार होती. काही वेळ दोघांनीही आराम केला. आता तिची जाण्याची वेळ आली होती. पण मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, कोमल, मला तू खूप आवडतेस. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तीसुद्धा म्हणाली, मला तू खूप आवडतोस. मलासुद्धा तुझ्याशी लग्न करायला आवडेल. आम्ही दोघांनी एकमेकांना मिठी मारली. एकमेकांच्या ओठांवर ओठ टेकवले. आम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करू लागलो. आम्ही दोघांनी एकमेकांवर भरभरून प्रेम केलं. तिच्याकडून आज मला खूप आनंद मिळाला होता आणि तिलाही मी भरपूर आनंद दिला होता. तिला मी 3च्या गाडीने घरी पाठवून दिलं. घरी पोचल्यावर तिनं मला मेसेज केला. आता मला दूर राहणं कठीण जाऊ लागलं होतं. मी माझ्या भावाला मध्यस्थी करून लग्न जमवायला सांगितलं. मला जॉब असल्यामुळे त्यांनीसुद्धा माझ्या लग्नाला नकार दिला नाही. त्यांना आमचं घर आवडलं. मी आवडलो. सर्व काही व्यवस्थित होतं आणि मुलीचा तर प्रश्नच नव्हता. मुलगी तर अगोदरच माझ्या प्रेमात होती. आमच्या दोघांचं काही महिन्यातच लग्न झालं. आता आम्ही दोघं पुण्यात राहतो. खूप एन्जॉय करतो. आम्हाला त्या गोष्टी खूप आठवतात. लग्नातील एकमेकांच्या अंगावर टाकलेल्या अक्षदा, संध्याकाळी चोरून भेटलेलो, एकमेकांच्या अंगावर टाकलेल्या भंडारा, या सर्व गोष्टी अविस्मरणीय होत्या. त्या मी कधीच विसरू शकत नाही. दोघांनाही खूप आनंद मिळाला होता. आत्ता आम्ही दोघंही खूप आनंदात आहोत. आमचा संसार खूप व्यवस्थित चालू आहे. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.